पण पर्यटनाचे सुद्धा वेगवेगळे भाग असतात आणि त्यात आपला सुंदर भारत म्हणजे विविधता, संस्कृती, निसर्ग सौंदर्य सगळं काही भरलेलं आहे. मग हा नक्की कसा बघावा, हा काही वेगळ्या प्रकारे बघता येईल का? आपण बोलणार आहोत ते म्हणजे बॅकपॅकिंगबद्दल. तू गेली मला वाटतं 6 वर्ष बॅकपॅकिंग करतोयस. सो हे कसं सुचलं तुला आणि का करावं असं वाटलं? तो जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा अजिबातच माहिती नव्हतं की याला बॅकपॅकिंग किंवा सोलो ट्रॅव्हल असं काही टर्म वगैरे आहे. ते इतक्या साध्या कारणामुळे सुरू केलं कारण 18 वर्षाच्या मुलांकडे पैसे नसतात. कसं ठरवायचं की मला किती पैसे लागतील? भरपूर व्हेरिएबल्स आहेत. तुम्ही काउच सर्फिंग करू शकतात. तुम्हाला जे लोकल होमस्टे असतात, जे तिकडच्या फॅमिलीजनेच रन केलेले होमस्टे असतात, ते बऱ्यापैकी स्वस्त असतात आणि तिथे एक्सपिरियन्स पण तुम्हाला अनुभवायला मिळतो. तो अनेक देश एकत्र येऊन भारत झालेला असं वाटतं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ड्युरेशन 5 दिवस सर्व्हाइव्ह होईल एवढेच बॅकपॅक पॅक करतो. म्हणजे तुम्ही खरं बघायला गेलं तर तुम्ही 0 रुपयात पण फिरू शकतात. मंडळी नमस्कार. वीणावटच्या ट्रॅव्हल कट्टावर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी आहे तुमची होस्ट सुनीला पाटील आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे अर्थातच पर्यटनाबद्दल, पण पर्यटनाचे सुद्धा वेगवेगळे भाग असतात आणि त्यात आपला सुंदर भारत म्हणजे विविधता, संस्कृती, निसर्ग सौंदर्य सगळं काही भरलेलं आहे. मग हा नक्की कसा बघावा, हा काही वेगळ्या प्रकारे बघता येईल का? आपण बोलणार आहोत ते म्हणजे बॅकपॅकिंगबद्दल. आणि आज बॅकपॅकिंगबद्दल माझ्याबरोबर चर्चा करायला आपल्याकडे आला आहे इंद्रजित मोरे, जो एक व्हिज्युअल आर्टिस्ट आणि डिरेक्टर आहे, पण आता त्याची ओळख एक सोलो बॅकपॅकर म्हणून होते. हाय इंद्रजित, वेलकम टू ट्रॅव्हल कट्टा. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. वी आर व्हेरी हॅपी की तू इथे आलास आणि खूप गप्पा मारायच्या आहेत. तू नक्की काय काय करतो हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण मला एक प्रश्न पडतो माहिती आहे इंद्रजित, कारण जेव्हा आम्ही लहान होतो, अर्थात तू बराच लहान आहेस, पण त्यावेळी ना बॅकपॅकिंग म्हणजे फक्त जे फॉरेनर्स भारतात येतात ते एक हिप्पी कल्चर, मग ते बॅकपॅक घेऊन कुठेही जायचं, कसंही राहायचं, काहीही करायचं, ही एक कल्पना होती. किंवा अगदी स्वस्तात म्हणजे पैसे नसतील तेव्हा बॅकपॅकिंग करावं, किंवा एक कॉलेजहून गॅप इयर घेतो, 1 वर्ष काही कामच नाही करायचं आहे आणि नोकरी अजून सुरू नाही करायची आहे, अशा वेळी बॅकपॅकिंग करावं असा एक समज होता. पण तू गेली मला वाटतं 6 वर्ष बॅकपॅकिंग करतोयस आणि थांबण्याचं नाव नाहीये अजून. चालू ते छान आहे. सो हे कसं सुचलं तुला आणि का करावं असं वाटलं? सो जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा अजिबातच माहिती नव्हतं की याला बॅकपॅकिंग किंवा सोलो ट्रॅव्हल असं काही टर्म वगैरे आहे. ते इतक्या साध्या कारणामुळे सुरू केलं कारण 18 वर्षाच्या मुलांकडे पैसे नसतात. बरोबर. आणि फिरायचं असेल तर आई वडिलांकडे मागावे लागतात. आई वडील म्हणतात की मग नाही जायचं. मग अशा सिच्युएशन्समध्ये मग मी तरी तेव्हा फिरायला लागलो जेव्हा माझ्या इंटर्नशिप सुरू झाल्या वगैरे वगैरे. मी ट्रेक लीडर होतो काही काळ आणि काही बर्डिंग ह्याच्यासाठी पण जायचो मी. तर त्याच्यानंतर लोकांना घेऊन जाण्याच्या ह्याच्यानंतर असं झालं की अरे ह्याची एक थोडीशी सवय आहे, थोडं गट फिलिंग आहे, तर आय थिंक वी कॅन ट्रॅव्हल सोलो. तर मग त्यानंतर आयडियली माझा एक मित्र मला जॉईन करणार होता आणि त्याला चेक इन नाही करता आलं कारण तो 17 वर्षाचा होता आणि मी 18 वर्षाचा होतो. आमच्यामध्ये 3 महिन्याचा गॅप होता, तर तो नाही आला. सो अल्टिमेटली हॅव टू गो अलोन. दॅट्स हाऊ. आणि म्हटलं की हे तर मस्त आहे, हे छान आहे, हे कम्फर्टिंग आहे थोडं, कारण तुमच्याकडे खूप कंट्रोल असतो, तुमच्याकडे बऱ्यापैकी फ्रीडम असतं, तुमचा टाईम कसा तुम्हाला घालवायचा त्याबद्दल. आणि हाऊ डू यू चूज टू ट्रॅव्हल, आणि तुम्हाला तुमची कंपनी कशी हवी आहे. डू यू वॉन्ट टू ट्रॅव्हल पूर्णपणेच तुमच्या एकटेपणात फिरायचं आहे का तुम्हाला नवीन लोकांमध्ये मिंगल करायचं आहे, याचा कंट्रोल असतो तुमच्याकडे. बरोबर. कारण एक सोलो ट्रॅव्हलिंग म्हटलं म्हणजे स्वतःहून एकटा प्रवास करणं. आणि मोस्टली मी पाहिलं आहे की माझे बरेच फॉरेनर फ्रेंड्स जे आहेत ना, त्यांना आवडतं इंडियामध्ये येऊन सोलो ट्रॅव्हलिंग करायला. कारण प्रत्येकाचं म्हणणं असतं की इंडिया मिस्टिकल लँड आहे, मॅजिकल लँड आहे. कल्चर्स अँड यू फाइंड युअर सेल्फ हिअर, असं एक म्हटलं जातं की स्वतःची ओळख होते. तुझ्या बरोबर असं काही झालं कधी? असं वाटलं तुला की खरंच आपण स्वतःला आता छान ओळखतो? हो, पण नॉट इन द पर्स्पेक्टिव्ह ऑफ द फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज, अजिबातच नाही. मी ज्या अपब्रिंगिंगमधनं येतो त्या हिशोबाने तरी नॉट इन द सेन्स इंडिया बट इन जनरलच ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मी आत्ता ज्या प्रकारे ऑपरेट करतो तसं जर का मी ट्रॅव्हल नसतो करत तर कदाचित नसतो करत.
म्हणजे वेळ म्हणा किंवा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यातल्या खूपच रॅन्डम सेक्टर्सना इम्पॅक्ट करतात, त्या गोष्टी ट्रॅव्हलिंगमुळे खूपच असं म्हणतात ना की ट्रॅव्हल इज द बेस्ट टीचर, आणि बरंच काही आपण शिकत जातो. मला असं वाटतं एक आय डोंट नो अबाउट फाइंडिंग आवरसेल्फ, पण एक आपली पर्सनॅलिटी नक्कीच बदलत जाते. एक माइंड ओपन होतं, कारण वेगवेगळे कल्चर्स, वेगवेगळे सगळ्याची एक थोडी सवय होते आणि जाणीव होते, आणि आपण अप्रिशिएट करायला शिकतो की ह्यांचं आपल्यापेक्षा काही वेगळं असू शकतं. तू आता भारतात अनेक ठिकाणी फिरला आहेस, कुठल्या कुठल्या राज्यात गेला, आणि तुझं सगळ्यात आवडतं राज्य असं काही होतं की दर ट्रिपच तुला तेवढी, किंवा दरवेळी असं वाटायचं अरे मागच्यापेक्षा ही अजून छान होते? सो कुठल्या राज्यांमध्ये फिरला आहेस तू? सो इट्स अ मिक्स. म्हणजे असं कधी खूपच मस्त ट्रिप असते, कधी कधी सोलो ट्रॅव्हलिंग फार बोरिंग प्रकार पण असतो. पण ट्रॅव्हलच्या हिशोबाने तरी आय स्टार्टेड ऑफ विथ आसाम, मग गोकर्णा वगैरे. त्यानंतर मी काही काळ तो कर्नाटक आणि मग केरला, तो जो वेस्टर्न घाट्सचा पॅच होता तो कव्हर केला. मग मी जी ट्रॅव्हल सिरीज करत होतो त्याच्यामध्ये मी एक 13 ते 15 डेस्टिनेशन्स कव्हर केले होते भाटुपावरती, बजेट बॅकपॅकिंग. त्यानंतर क्विट केल्यानंतर मी काही 3 महिने हिमाचलमध्ये होतो जिब्भीचा पार्ट एक्सप्लोअर करायला. त्यानंतर 1 महिना बीरमध्ये गेलो, जो दौलाधार रिजनचा भाग असतो, तिथे काही काळ घालवला. मग त्याच्यानंतरचे 2 महिने साऊथ गोवा एक्सप्लोअर केलं, आणि 2 महिने आत्ता इथे ऑरोविलमध्ये होतो. तर मग या सगळ्यामधलं अगदी अविस्मरणीय असा अनुभव म्हण, किंवा एक जागा, ठिकाण, किंवा जी लोक भेटली, हे असं कुठे झालं असं वाटतं तुला? खूपच टफ आहे ॲक्च्युली. बरं, 3 गोष्टी सांग मला ज्या तुला एकदम आठवतात. मी आत्ता रिसेंटली माजुली आयलँडला जाऊन आलो, आणि इट वॉज आत्तापर्यंतची फारच स्पेशल ट्रिप होती, आणि मी फार लकी होतो त्या ट्रिपसाठी. कारण मला वाटलं की मी खरं तर बिहू बघायला जाणार होतो तिकडे, कारण बिहू सण फार सुंदरपणे तिथे साजरा होतो. आणि त्या काळामध्ये पण आपल्याकडे संक्रांत, अख्ख्या भारतभरामध्ये एक फेस्टिव्ह स्पिरिट असतो, सगळीचकडे काही ना काहीतरी फेस्टिवल्स होत असतात, बैसाखी म्हणा हे. तर तसं बिहू तिथे होत असतं. बरेच बायोडायव्हर्सिटीमध्ये बदल झालेले असतात. आणि मी ज्या दिवशी गेलेलो तेव्हा तिथे इलेक्शनचा पहिला दिवस होता. तर ते न्यूटनमध्ये खेडेगावामध्ये जसे इलेक्शन होतात तर तसे इलेक्शन पाहायला मिळाले. मी सायकल खरा खुरा चित्रपट तू असा जगत होतास, लाईक मूवी, एकदम रिअल लाईफ मध्ये. म्हणजे तिथेशी ते जे आयलँड आहे ते आयलँड कमी कमी होत जात आहे. ब्रह्मपुत्रा नदीतलं हे बेट आहे ना. तर इट इज द लार्जेस्ट रिव्हर आयलँड ऑफ द वर्ल्ड. ओके. 100 वर्षांआधी त्याचा एरिया 1300 स्क्वेअर किलोमीटर होता. आता तो 290 का काहीतरी राहिला आहे. अँड इट इज स्टील श्रिंकिंग, अँड इट इज स्टील द लार्जेस्ट रिव्हर आयलँड ऑफ द वर्ल्ड. तर ते, आणि तिथे खूपच काही बायोडायव्हर्सिटी वाईज खूप रिच आहे, कल्चरली खूप महत्त्वाचं आहे. तर तिकडे छोट्या छोट्या गावांमध्ये मी सायकलीने जात होतो. तर दुपार होईपर्यंत इलेक्शन संपले होते आणि इलेक्शनच्या पार्टी सुरू झाल्या होत्या. तर तिथे त्यांनी भाताची दारू बनवली होती, अपोंग, जी ते फुल सगळे लोक येऊन एकत्र येऊन दारू पिताय, मजा करताय, आणि कोणत्या पार्टीची सेलिब्रेशन चाललंय काय कळत नाही. आपण म्हटलं की चला आपण पण भाग होऊया. अरे वा, असं सगळं. जिंकलं तरी घ्यायचं जिंकलो म्हणून, आणि हरलं तरी घ्यायचं हरलो म्हणून. काही करा पण पार्टी एन्जॉय करा, मस्ती रुकनी नाही चाहिए. बरोबर बरोबर. मला सांग, तू जेव्हा असं ठरवतो तर जे आपले दर्शक आहेत आणि श्रोते आहेत त्यातल्या बऱ्याच यंग पोरांनाही देखील असं इच्छा असेल, कारण एक सगळ्यांच्या मनात ना एक लपलेली ही इच्छा असते की कधीतरी आपण पण बॅकपॅकिंग करूया, आपण एकटे जाऊ शकतो का, आधी ते कॉन्फिडन्स आणणं की हो आपण एकटा प्रवास करू शकतो. तर कदाचित असे बरेच असतील ज्यांना हे जाणून घ्यायचं असेल की ह्याची तयारी कशी करावी. मग तू कसं ठरवतो की मी कुठे जाऊ, किती दिवस राहू? थोडंसं त्याच्याबद्दल सांग की हाऊ डू यू डिसाईड की ओके आता मी नेक्स्ट इथे जाणार, किंवा वर्षभरात यावेळी मी जाणार. सो प्लॅनिंग काय असतं तुझं? आधी मी असं बऱ्यापैकी प्लॅनिंग आधी करायचो, कारण आधी सगळ्याच गोष्टी नवीन होत्या आणि नॅव्हिगेट करता नाही यायचं. आत्ता बऱ्यापैकी ते गट फिलिंगवरती आलेलं आहे. किंवा तुम्ही कोणत्या तरी कॅफेत बसलेले आहात, तुम्हाला 2 मित्र भेटतात, ते म्हणतात मी इकडून आलेलो आहे, आणि मग ते त्या गोष्टी सांगतात, आणि द नेक्स्ट थिंग यू नो की तुम्ही आता तिथे चालले आहात. तर ते सगळ्यात जास्त ह्याच्यामुळे होतं, मोर दॅन एनिथिंग एल्स. आणि प्लॅनिंग करायची झाली तर मी आत्ता फ्रीलान्स करायला स्विच केल्यापासून आणि लाँग ड्युरेशन ट्रॅव्हल सुरू केल्यापासून असं तरी माझ्यासाठी प्लॅन करतो की 8 महिने काम करायचं, आणि त्याच्यामध्ये जे उरलेले 4 महिने त्यातले 2 महिने मग पर्सनल प्रोजेक्ट्स करायला द्यायचे, आणि कंपल्सरी 2 महिने ट्राय करायचं की थोडे पैसे सेव्ह करून 2 महिने लाँग ड्युरेशनसाठी ट्रॅव्हल करायचं.
सो दॅट तुम्हाला तो एक अख्खा रिजन स्लोली आणि त्या जागेच्या पेसने फिरता येतो. सो तसं तरी मी प्लॅन करतो. बट चूजिंग डेस्टिनेशन्स जर का असेल तर इट इज व्हेरी रँडम. इट इज लाईक काहीतरी आता आपल्यामध्ये ज्या गप्पा झाल्या, तुम्ही कोणत्या तरी गोष्टीबद्दल सांगितलं किंवा कोणत्या पुस्तकात उल्लेख आला तर त्या ह्याच्यावरून किंवा मूवी बघितलं तसं. अच्छा, म्हणजे स्पॉन्टेनियसली काहीतरी तुझ्या मनात येतं की ओके असं. पण असा तू कधी आज ठरलं आणि उद्या निघालो असं झालंय की नाही, तो टायमिंग अगदी प्लॅन करूनच निघतो? बोथ वेज. मी ॲक्च्युली माझे 2 मित्र आहेत, त्यांचं लग्न होतं गोव्यामध्ये. इट वॉज दर कॅथलिक वेडिंग. तर माझ्यासोबत जायला कोणी नव्हतं आणि म्हटलं की मी एकटा जाऊन काय करू. तर मी असंच किती कॉलेजमध्ये असताना एका फ्रेंडला भेटलो. मी असं फ्रँकी खाता खाता म्हटलं की यार मला गोव्याला जायचं आहे, कॅथलिक वेडिंग बघायचं आहे. आम्ही त्याच रात्री निघालो. वी अटेंडेड द वेडिंग अँड वी केम बॅक. म्हणजे दोन्ही प्रकारे होतं असं, तू अगदी स्पॉन्टेनियसली म्हणजे प्लॅन तेव्हाच असतं जेव्हा इट इज फॉर शूट. म्हणजे कोणी इतर पैसे देत असतील त्यासाठी त्यांना हॅव टू प्लॅन इट जरा व्यवस्थितपणे. इफ इट्स लाईक म्हणजे आम्ही सिरीज जर का शूट असेल वगैरे. पण माझं असेल तर काहीच प्लॅन नसतो. तुझ्यापासून इन्स्पायर होऊन बऱ्याच लोकांना असं वाटेल की चला आपण पण बॅकपॅकिंग करूया. प्रत्येकाला असं लगेच अगदी आज ठरवून रात्री निघणं हे शक्य होणार नाही. सो साधारण एक काय बजेट ठेवावं बॅकपॅकिंग करताना? म्हणजे एक सपोज 10 दिवसांचे, कदाचित तू मला वाटतं 2 आठवडे किंवा 1 महिना वगैरे देखील फिरतोस. म्हणजे तू बराच वेळ लॉंग ड्युरेशनला जातोस, तिथे फिरतोस. पण काही वेळा लोकांना मे बी 10 दिवस 15 2 आठवडे असं फिरता येत असेल. तर मग एक साधारण काय त्यांनी कसं प्लॅनिंग करावं? म्हणजे ठीक आहे, आपण म्हणतोय त्यांनी डेस्टिनेशनही ठरवलेलं आहे. सपोज त्यांनी ठरवलं की मला केरळला जायचं आहे किंवा एक आसामला जायचं आहे जसं तू म्हणाला, किंवा हिमाचलसुद्धा तिथे फिरायचं आहे. तर मग एक किती अमाऊंट, म्हणजे अशी काय पर डे अमाऊंट आहे का, किंवा 10 दिवसांचं एवढा साधारण आपल्याला खर्च येईल असं काही ठरतं? कसं ठरवायचं की मला किती पैसे लागतील? कारण आपण आधीच म्हटलं की पैसे नसताना बॅकपॅकिंग झालं, मग हे किती स्वस्त होतं, कुठे राहायचं, ते कसं ठरवायचं? तुम्हाला समजा तुम्ही खरं बघायला गेलं तर तुम्ही 0 रुपयात पण फिरू शकतात. पण मला 0 रुपयातच फिरायचं असं तुम्ही फिरायला गेले तर लोक चिडतील तुमच्यावरती. यू आर जस्ट लाईक एक्सप्लॉयटिंग देम इन दॅट केस. पण म्हणजे शेवटी ते ह्यावरती तुमचे चॉईसेस काय, तुम्हाला तुमचं पर्पज काय ट्रॅव्हलिंगशी. तर आयडियली भरपूर व्हेरिएबल्स आहेत. तुम्ही काउच सर्फिंग करू शकतात. बट देन अगेन काउच सर्फिंग म्हणजे जाऊन दुसऱ्यांच्या घरी राहणं आणि त्यांच्या पेइंग गेस्ट सारखं साधारण. सो काही सिच्युएशनमध्ये यू पे लाईक अ कॉन्ट्रीब्युशन, काही सिच्युएशन्समध्ये तुम्ही नाही पे करत. बट ती एक कम्युनिटी आहे ज्याच्यामध्ये बॅकपॅकर्सचीच कम्युनिटी, ज्यांना माहिती आहे की अच्छा इथे ही लोक आली आहेत तर यांना हे हवं आहे, तर यू कॅन जस्ट क्रॅश ॲट माय प्लेस. तसं तुम्ही करू शकतात. तुम्हाला जे लोकल होमस्टे असतात, जे तिकडच्या फॅमिलीजनेच रन केलेले होमस्टे असतात, ते बऱ्यापैकी स्वस्त असतात आणि तिथे एक्सपिरियन्स पण तुम्हाला अनुभवायला मिळतो. ते स्वस्त असतात. बॅकपॅकिंग हॉस्टेल्स खूप स्वस्त झालेले आहेत आणि ते खूप ठिकाणी झालेत भारतामध्ये आत्ता. तर तो एक सुंदर ऑप्शन आहे, कारण यू गेट टू मीट अदर ट्रॅव्हलर्स आणि त्यांच्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि एक कम्युनिटीमध्ये तुम्ही एकत्र फिरू शकतात. कट डाऊन करायला फूड वाईज तर तुम्ही, म्हणजे माझं एक हे की म्हणजे लाईक इफ यू ट्रॅव्हल वेअर द लोकल पीपल, लोकल लोक जसे फिरतात किंवा तुम्ही तिथे खाल्लं जिथे लोकल खानावळी आहेत, म्हणजे कामाला जाणे लोक आहेत, ती पटकन आली बसली खाल्ली कामाला गेली, अशाच्या जागा तिथे जेवण सुंदर मिळतं, स्वस्त मिळतं. तर त्या काही गोष्टी तुम्ही जर का केल्यात तर फार कमी बजेटमध्ये आणि खूप ऑप्टिमली आणि खूप रिच पद्धतीनं तुम्ही फिरू शकाल आय थिंक. म्हणजे एखाद्याने प्लॅन केलं की मला आता सपोज मला बॅकपॅकिंगला निघायचं आहे, तर आधी आपल्याला कुठे जायचं आहे हे ठरवावं. त्यानंतर तिथे पोचायला एक विमान प्रवास किंवा ट्रेनची तिकीट्स किंवा बस जे काय असेल ते घेऊन आपण तिथे पोचलो. त्यानंतर मग आपण, तू म्हणालास तसं फारच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे काउच सर्फिंग. म्हणजे दुसऱ्याच्या घरी चक्क जाऊन राहणं, कधी कधी पैसेही नाही भरत आपण, कदाचित दुसरी कामं करावी लागत असतील घरी मला वाटतं अशा वेळी तिथे राहताना, किंवा एक गेस्ट हाऊसेस आहेत आणि अशाने तिथल्या लोकांची एक खरी ओळख होते असं मला म्हणता येईल मला वाटतं. आणि मग अर्थात तिथले काय हायकिंगला जायचं आहे, ट्रेकिंगला जायचं आहे किंवा फेस्टिवल्स असतील किंवा इतर जी अट्रॅक्शन्स असतील ती बघायला निघणं, असा साधारण एक बॅकपॅकिंगचा प्रोग्राम मला दिसतो. आता तू जेवणाबद्दल बोललास आणि तू म्हणाला की जिथे लोकल्स जातात आणि खातात तिथे आपण जाऊया. आणि गंमत अशी आहे की भारतात
नुसतं निसर्गात विविधता म्हण किंवा एक भूगोलात अशी नाही आहे. सगळ्याच बाबतीत सगळंच वेगवेगळं असू शकतं. म्हणजे अनेकदा ना मी लोकांशी बोलताना म्हणते की हा भारत एक देश समजू नका, अनेक देश एकत्र येऊन भारत झालेला असं वाटतं. आता तू भारतात फिरलायस, एवढा फिरलायस, मग तुला असं जाणवलं का की इथलं जेवण अगदीच वेगळं होतं किंवा काही ठिकाणी अरे हे तर घरच्यासारखं आहे पण त्याचा एक लोकल फ्लेवर इथे येतोय. सो अशा काही डिशेस तुला आठवतात का की जिथे अरे खाल्लं आणि अरे घरची आठवण आली? सो आय प्रायमरली ट्रॅव्हल फॉर फूड. म्हणजे मी कुठेही पैसे वाचवले, वेलकम टू द कम्युनिटी. कुठेही पैसे वाचवले तरी फूड विल एक गोष्ट असेल ज्याच्यावरती मी डोळे झाकून पैसे खर्च करू शकतो. आणि फूड म्हटल्यावरती असं नाही की कोणत्या तरी अतिशय फॅन्सी रेस्टॉरंटलाच जायला पाहिजे. वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही कोणत्या तरी एक काकीच्या घरात काहीतरी बनवतात म्हणजे काकी एक घास द्या असं जरी असेल तरी खूप चांगलं आहे. तर आणि फूड वाईज खूप व्हरायटी पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनतं. वेगवेगळ्या पद्धतीच्या काही काही ठिकाणी रेसिपी सेम असतात, इन्ग्रेडियंट्स आणि त्याला बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. जसं की आता डाळी जर का आपण बघितलं तर इथे महाराष्ट्रामध्येच जी ठाकर आदिवासी जमात आहे त्यांच्यामध्ये ठिकरीची फोडणी नावाचा एक प्रकार मला पाहायला मिळाला. तर तो झरातला दगड असतो ना, असा एक चपटा दगड, त्या दगडाला डाळ बनते तोवर चुलीमध्ये ठेवतात आणि तो दगड गरम झाल्यानंतर तो चमच्यावर घेतात, असा राखेने हे झालेला, त्याच्यावर तेल टाकतात, त्याच्यावर लसूण टाकतात आणि तो दगड डाळीत टाकून झाकण लावतात आणि ती त्याची फोडणी असते आणि ती सुंदर लागते. ती इथे म्हणजे मुंबईवरनं 2 तासावरती पण नाही येते गाव, तिथे तुम्हाला ट्राय करायला मिळतं ते. तर इतकी विविधता आहे. किंवा मी आत्ता हिमाचलला होतो तर मी माझी एक फ्रेंड आहे, तिचं हॉस्टेल आहे हिमाचलमध्ये ब्लू शिप नावाचं. तर आम्हाला कधीचं भेटायचं होतं. ते म्हणलं की अरे तू है तो एक दिन के लिए आ जा यहाँ पे, विल मेक सम फूड, काहीतरी करूया. तर मग ती मला म्हणाली की मी ना पत्रोडू बनवते. म्हटलं की काहीतरी मस्त लोकल पदार्थ खायला मिळेल पत्रोडू म्हटल्यावरती. ती म्हणाली की आमच्याकडे ना लग्नामध्ये बनवतात. तर तिने काय केलं, तिने बागेतली आळूची पानं तोडली, त्यांना धुतलं, त्यावर बेसन मसाले लावले, रोल केलं, त्यांना उकळलं, त्यांना फ्राय केलं आणि कापले. म्हटलं हे तर आळूची वडी आहे ही. तर म्हटलं की अरे हमारे यहाँ पे इसको पत्रोडू बोलते. मग गुजरातमध्ये त्याला पात्रा म्हणतात, कर्नाटकामध्ये सेम रेसिपी, वेगवेगळी नावं डिशेसची. तर ते तुम्हाला पाहायला मिळतं. तर फूड वाईज तर मजा असते ट्रॅव्हलिंगसाठी. पण असं कधी उपाशी राहायला लागलंय का तुला की अरे आता काही नाहीच दिसत आहे खायला आणि मग कोणाच्या तरी घरी जाऊन किंवा असे काही प्रसंग आले का तुझ्यावर? हो ॲक्च्युली म्हणजे भरपूरदा आजारी पडणं झालेलं आहे मिड ट्रॅव्हल. म्हणजे दुसऱ्या दिवशी ट्रेन पकडून घरी जायचं आहे तेव्हा आजारी पडलो आहे आणि मग त्याच्यानंतरच्या दिवशी पण ट्रेन मिळाली नाही आहे. मग त्याच सिच्युएशनमध्ये विदाऊट तिकीट 30 तास वगैरे प्रवास करून गेलेलो आहे. हे असं सगळं करून झालेलं आहे आत्ता. तर ते पण आहे. पण हां, असं खूपदा झालेलं आहे. कारण बॅकपॅकिंग म्हटलं की मला वाटतं या सगळ्याची एक तयारी ठेवावी लागते. बरोबर. तुम्ही ते फूडचं म्हणालात ना, तर ते फूड वाईज तरी वेगवेगळं जेवण वेगवेगळ्या ठिकाणी. पण एक गोष्ट होते की आपण ते किती पण म्हटलं की लोकल कल्चर अनुभवायला पाहिजे, बी अ पार्ट ऑफ इट, हे पण तितकंच व्हॅलिड आहे की तुम्हाला सगळंच जेवण पॅलेटेबल नाही आहे. तर आता तुम्ही म्हणजे हे तितकंच व्हॅलिड आहे. आपण काही लोकांना म्हणतो की अरे हे काय नाटकं करतो तू इथे येऊन, हे का नाही खाते वगैरे. बट त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला ते स्नॉब वाटत असले तरी त्यांना ते पॅलेटेबलच नाही आहे. म्हणजे माझी आईला मी कुठे घेऊन गेलो तर ती 3ऱ्या दिवशी माझ्याकडे चपाती भाजीच मागणार आहे. सो मला तसं गँगटॉक आणि वगैरे त्या साईडला झालेलं, कारण तिकडे एका पॉईंटनंतर मोमोज आणि नूडल्सशिवाय खायला काहीच नव्हतं. आणि तिकडे लोकल ठिकाणी पण डाळ आणि भात आणि बटाट्याचा चोखा. तर त्या पॉईंटनंतर मला झालं की मला जेन्युइनली काहीतरी माझ्या घरचं काही खायला मिळतं का खायचं. तर तेव्हा मी 3 ते 4 दिवस एकाच टाईपचं जेवण बनवत होतो आणि मग नंतर मी स्वतः बनवायला लागलो नंतर माझ्या हॉस्टेलमध्ये जेवण. तर ही सुद्धा आयडिया छान आहे की एक थोडा कंटाळा आला तिथलं खाऊन, म्हणजे एक लोकल टेस्ट घेतली. पण ती रोज लोकल टेस्ट घेतल्यावर कदाचित ते आता कंटाळा आला, चला आता घरची आठवण आली तर थोडंसं आपण स्वतः देखील बनवून खाऊया. आणि मग अशा वेळी मला वाटतं असे हॉस्टेल शोधायला हवे की जिथे आपल्याला किचन ॲक्सेस आहे आणि ते कुकिंग करता येईल. त्याची ह्या सगळ्या फिरण्यात आणि सगळं करण्यात एक मुख्य जर भाग कोणाचा असेल आणि तर तो म्हणजे बॅकपॅकचा. तर मग तू सांग की हा बॅकपॅक कसा निवडावा, त्यात पॅकिंग कसं करावं
आणि ह्याचं वजन किती असतं? कारण म्हणजे एक जोक म्हणून आपण बोलत होतो तेव्हा मी तुला सांगितलं तसं आम्ही एकदा फ्रान्सला गेलो आणि तेव्हा सगळे खूप स्कीइंगची करायला ट्रायल होतं आणि आमच्याबरोबर आलेली एक म्हणजे मुंबईतलीच मुलगी होती, सिटी गर्ल होती ती, आणि ती म्हणाली, अच्छा आता हे सगळं सामान कोण उचलणार? आणि आम्ही तिच्याकडे बघून हसायला लागलो की आता हे सगळं सामान आपल्यालाच उचलायचं आहे. आणि तसंच एक बॅकपॅकिंग किंवा ट्रेकिंग करताना बरेच वेळा होतं की आता ट्रेकवर तर जायचं आहे पण बॅकपॅक उचलून जायचं म्हणजे कोण उचलणार तो? तर इथे बॅकपॅकिंगला आपल्याला स्वतःचाच आपला बॅकपॅक घ्यायचा आहे मला वाटतं. आणि त्यात तू सोलो जातो तेव्हा तू एकटा असताना म्हणजे सोबत असतो कायम तो बॅकपॅक. तर हा कसा निवडावा ह्याच्यात आणि हे कसं पॅक करावं? कारण तुझ्याकडे जर 15 दिवस जायचे तर तेवढे कपडे म्हणा किंवा तेवढ्या गोष्टी हव्या, पण तो खूप जडही करू नये कारण आपल्याला उचलायचं. सो काय आहे तुझं रहस्य? कसा फिरतोस तू? सो मी कधीही इरिस्पेक्टिव्ह ऑफ ड्युरेशन 5 दिवस सर्व्हाइव्ह होईल एवढीच बॅकपॅक पॅक करतो. आणि तीच बॅकपॅक 2 महिन्याच्या ट्रिपसाठी पण इनफ असते, कारण तुम्हाला कायच लागतंय. म्हणजे माझ्यासाठी इसेन्शियल गोष्टी त्याच आहे की माझे काही ठराविक कपडे जे मी नंतर धुवू शकतो. समजा मी जास्त वेळ थांबत असेल तर माझ्या काही थोडेफार भांडी असतात, कॉफीचा मग वगैरे, इक्विपमेंट कॉफीचं, कॉफी असते, किंवा माझं काही पुस्तकं वगैरे, डायरी वगैरेच्या अशा काही गोष्टी असतात, तर त्या राहतात. तुमचे ट्रिप वाढते म्हणून तुम्हाला जास्त सामान कॅरी करायचं असं काहीच नसतं, अनलेस तुम्ही कोणत्या तरी अशा प्रदेशात जात असाल जिथे तुम्हाला भरपूर लेयर्स लागणार आहे, तुम्हाला तुमचा टेंट पण कॅरी करायचा आहे, ते तर वेगळंच डिस्कशन झालं. पण वेन इट कम्स टू चूजिंग बॅकपॅक, एक म्हणजे ती म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंग तुम्ही बॅकपॅकिंग करत असाल ते सोलो अजिबात नसतं, ती एक वेगळी व्यक्तीच असते तुमच्यासोबत. तो बॅकपॅक हो. तुम्हाला तिला ठेवायला अशी वेगळी जागा बघावी लागते. मग वर मावेल का, मग मी खाली टाकू शकतो का, मग खाली टाकलं की त्याला कचरा लागेल का, असं सगळं आहे. म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोर ते नसेल तर मी नाही झोपू शकत. कारण पण ह्याचाही अश्युरन्स असतो की ते चोरीला नाही जाणार, कारण ती इतकी जड आहे की तो माणूस उचलेपर्यंत कळेल की ते काहीतरी घडतंय तिकडे. तर ती एक हे आहे. पण युजली ज्यांना माहिती आहे, आता बऱ्याच लोकांना तो अवेअरनेस आहे, पण युजली काय 30 लिटर 60 लिटर अशा बॅकपॅक्स येतात ज्यांना असा मध्ये एक लोडर असतो. तर युजली खालच्या लोडरमध्ये वजनदार गोष्टी असतात, त्याच्यामध्ये छोट्या मी तरी कंपार्टमेंट्स करतो. एका छोट्या 10-10 लिटरच्या बॅकपॅक्स घेतो ज्याच्यामध्ये बेसिक गोष्टी ज्या लागतील त्या सगळ्या टाकतो भरून, त्याच्यामध्येच छोटे कंपार्टमेंट्स करतो. सो आपल्याला जर का माहिती नसेल बॅकपॅक कशी भरायची, तर सुरुवातीच्या पहिल्या ट्रिप्स तुमच्या सगळं सामान कोंबण्यात, सगळं सामान बाहेर काढणं हे सगळ्यात जाणार आहे. अँड आय थिंक यू शुड डू दॅट. इट इज द पार्ट ऑफ द प्रोसेस. ते करायला पण मग त्याच्यानंतर तुम्ही थोडे ऑर्गनाईज व्हायला लागतात. सो मी आत्ता अतिशय ओहो लेवलवरती बॅकपॅक भरू शकतो विथ नो टाईम. ते सैनिकांना शिकवतात ना, रायफल असेंबल करा आणि डिसेंबल करा, तसं मी बॅकपॅकला करू शकतो. याचा अनुभव मला आला जेव्हा मी टांझानियात माउंट किलिमंजारो चढायला गेले आणि तेव्हा त्यांची जी बॅकपॅक आणि ह्याची लिस्ट आली आणि ती बघून आधी सामान एवढं होतं. मग मी आणि माझ्या मैत्रिणी गेलो होतो, ते असं गादीवर घातलं, म्हटलं एवढं आपण उचलू शकणार नाही, चला कमी करा असं करत अगदी बेअर एसेन्शियल्सवर आपण येतो शेवटी की मला एवढंच लागणार आहे. आणि तू एक छान टिप दिलीस इथे इंद्रजित. मला वाटतं ही बॅकपॅकिंग नाही तर सगळीकडेच सगळ्यांनाच लागू आहे. जेव्हा पण कोणी प्रवास करतं आहे तेव्हा 5 दिवसाला लागतील एवढंच सामान घ्या, आणि त्याहून जर पुढे टूर जाणार असेल तर तुम्ही नक्कीच ते कपडे धुवू शकता किंवा लॉन्ड्री सगळीकडे आहेत आणि त्याचा उपयोग करून, कारण लाईट ट्रॅव्हल केला तर स्मार्ट ट्रॅव्हल होतं हे असं आपल्याला म्हणता येईल मला वाटतं. आणि हे मी पाहिलं आहे, कारण काही ट्रिप्स म्हणजे आपल्याकडे पण 1-1 महिन्याच्या सुद्धा असतात आणि शेवटी आपलं सामान आज आपल्यालाच उचलायचं आहे. जरी बॅकपॅकिंग करत नसलो आणि त्या बॅगेला व्हील्स असले तरी पोर्टर्स हे फार कमी असतात किंवा फार महाग असतात. सो जेवढं झेपेल तेवढंच सामान न्यावं हे एक बरोबर आहे. पण तू खायच्या गोष्टी काही नेतोस का? म्हणजे तुझ्याबरोबर बॅकपॅकमध्ये तू म्हणाला एक 5 दिवस लागेल एवढं सामान, त्यात तुझे कपडे असतील, इतर काही टॉयलेटरीज वगैरे असतील किंवा ते देखील सगळीकडे मला वाटतं घेता येतात, शॅम्पू किंवा ह्या गोष्टी आहेत, त्याचे छोटे पॅक असतील. पण जेवणाचं काय? तू म्हणालास तसं घरची आठवण, एक कॉफीचा उल्लेख तू केलास की कॉफी तुला आवडते, एकच गोष्ट मी घेतो, बाकी खाण्याची काहीच गोष्ट नेत नाही, कारण जी नेली ती गोष्ट तशीच्या तशी परत येते. हेही खरंय. म्हणजे माझे जितके पण मित्र आमच्याकडे जितके सहली झाले आहेत तिथे जितके चिवडे आलेले आहेत ते चिवडे तसेच्या तसे परत गेलेले आहेत घरी. तर ते कधीच काही होत नाही. पण बॅकपॅकिंग बद्दल एक
रिगार्डिंग द बॅकपॅक ऑन द एक्सपेन्स ऑफ साऊंडिंग व्हेरी रोमॅन्टिसिझमवाला, एक फिलिंग इतकी सुंदर असते त्याची की तुमचं सामान जे तुमच्या पाठीवर असतं आणि तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चालत जातात किंवा ट्रेक करत जातात, ती बॅकपॅक खूप हेवी जर का असेल आणि जेव्हा तुम्ही ती ठेवतात कुठेतरी पोचून, ते जे फिलिंग आहे ना, इट इज वर्थ ट्रॅव्हलिंग फॉर. म्हणजे तो ट्रेक संपला आहे, मी आत्ता त्या ट्रेकच्या एंड पॉईंटला आहे आणि मी माझी बॅकपॅक काढून ठेवली आहे, अँड ते त्या मायक्रो सेकंडसाठी ते जे एन्डॉर्फिन्स असतात ना, ते फारच सुंदर असतात. असं एक जो अनुभव वाटतो. त्या फिलिंगसाठी तरी ॲटलिस्ट तुम्ही तुमचं सामान कॅरी केलं पाहिजे. नक्कीच. इंद्रजित, आजकाल ना एक अजून असा ट्रेंड आहे जो पॅन्डेमिक नंतर तो खूपच वाढला, की मला ट्रॅव्हल पण करायचं आहे पण मला तेवढी सुट्टी नाही मिळणार, किंवा माझा जॉब असा आहे की मी तो कुठूनही करू शकतो किंवा करू शकते. तर मग एक ट्रॅव्हलिंग आणि वर्किंग टुगेदर असा देखील एक संगम दिसतो सगळीकडे. सो जे वर्केशन्स म्हणतो आपण, की एखाद्या ठिकाणी जायचं, तिकडे 1-1 महिना राहायचं, तिथूनच काम करायचं, वायफाय असेल काय असेल त्यांनी काम करायचं आणि त्याचबरोबर ट्रॅव्हल करायचं. तर तू सुद्धा असं केलं आहेस, कारण तुला काय वाटतं या ट्रेंडबद्दल? हा, ॲक्च्युली तसं बघायला गेलं थोडं ऑप्टिमिस्टिकली तर खूपच चांगली गोष्ट आहे, कारण भरपूर यंग लोक ज्यांना आता स्पेंडिंग कॅपॅसिटी आहे, भरपूर जे माझ्याहून मोठ्या मिलेनियल्स लोक आहेत किंवा आत्ता जे जेनझी लोक आहेत, ते जे ट्रॅव्हल करायला लागले ह्या पद्धतीने, इट इज ग्रेट. कारण माझे आईबाबा ज्या प्रकारे ट्रॅव्हल करायचे त्याला मी तर अजिबात रिलेट नाही करत, आणि आम्ही आत्ता जे ट्रॅव्हल करतो आहे त्यातला बऱ्यापैकी भाग असा आहे की दे वॉन्ट टू एक्सपिरियन्स द लोकल लाईफ. त्यांना ह्या गोष्टी अनुभवायच्या आहेत ज्या ते कदाचित बघितलं नसेल वगैरे. आय डोंट नो इफ इट इज गुड ऑर बॅड, पण माझ्या सर्कलमधले जी लोकं आहेत ज्यांनी त्यांचे कॉर्पोरेट जॉबसोबत ट्रॅव्हलिंग सुरू केलं, त्यातले काही लोक आता ह्या स्टेजपर्यंत पोचली आहेत की त्यांनी त्यांचे कॉर्पोरेट जॉब सोडून ज्या ज्या ठिकाणी ते फिरायला लागले तिथे त्यांनी फार चांगले इकोसिस्टम्स बनवले आहेत, जिथे त्यांनी तिकडे लोकल लोकांना भरपूर रोजगार कसा मिळेल हे बघायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मुलांना शाळेत शिकवायला वगैरे लागलेत ते, पण ॲटलिस्ट तो एक अवेअरनेस तरी येतो आहे. जो गॅप आधी खूप होता म्हणजे शहर आणि गाव, तर ॲटलिस्ट ती लोकं अजून परत गावाकडे येऊन एक थोडा अवेअरनेस आहे. म्हणजे आत्ता गावातली मुलं पण त्यातल्या त्यात मुलांना माहिती असेल की अरे ही पोरं आमच्याकडे शहरात नाही येतात, तर ॲटलिस्ट तो थॉट तरी एक्सचेंज होतो आहे. थोडं वेलकमिंग पण होईल की हे येऊन काहीतरी चांगलं इथे करतायत आणि आमच्याबरोबर राहून एक मला वाटतं आपल्याच देशाची ओळख आपल्याला परत होते असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपण बरेचदा बाहेर फिरतो, म्हणजे जे पर्यटक असतात त्यांना अर्थातच किती देश झाले असा एक कॉन्सेप्ट असतो मनात, चला मी एक 25, 50, 100 देश फिरू शकतो का, हा एक कॉन्सेप्ट मनात असतो. तसंच एक मला वाटतं भारताच्या राज्यांबद्दलही असावं की किती राज्य झाली माझी, हे देखील एक मोजायला एक छान माप आहे की आणि मग त्या ह्याने आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो. तू आता उल्लेख केला की जाऊन तिथे शाळेत शिकवतायत किंवा त्या मुलांना शिकवतात आणि त्यालाच एका वेगळ्या ह्याने एक रेस्पॉन्सिबल टुरिझम असंही आपण म्हणतो किंवा स्लो टुरिझम असंही म्हणतो. आणि हा एक ग्रोईंग ट्रेंड आहे की आपण जातोय तिथल्या ठिकाणी आपण ते पर्यावरण खराब नाही ना करत आहोत, म्हणजे हाऊ आर वी ट्रीटिंग दॅट प्लेस. सो तू जेव्हा बॅकपॅकिंग करत फिरतोयस, तुला असे काही अनुभव दिसले का की जिथे रिस्पॉन्सिबल टुरिझम किंवा स्लो टुरिझम हे खरंच केल्या जात आहे, असं कुठे जाणवलं तुला? बऱ्यापैकी ठिकाणी, म्हणजे आत्ता जे ठिकाण आहे जिथे टुरिझम आत्ता खूप आहे तिथे तर ते आत्ता पॉसिबलच नाही आहे, कारण तिकडच्या सगळ्याच लोकांना टुरिझममधनंच रोजगार मिळतो आहे, ज्याचे फायदे तोटे आहेत आणि वगैरे. मी त्यातला एक्सपर्ट नसल्यामुळे काही हे नाही, पण जी अगदी रिमोट गाव आहे जिथे रिसोर्सेस फार काही नाही आहेत, तिथे व्हॉलेंटियर टुरिझम फार सुंदर काम करतं बऱ्यापैकी लेवलवरती. म्हणजे आता लडाखमध्ये बरेच असे गोष्टी चालतात. माझी एक मैत्रीण ऐश्वर्या करून, ती पण तिथे लहान मुलांना शिकवायला वगैरे जायची. आता तिने तिचा स्वतःचा स्टार्टअप उघडला तिकडे, तर तुम्ही व्हॉलेंटियर करू शकता जिथे कुठे जाल तिथे. मग तुम्ही शेतीमध्ये व्हॉलेंटिअरिंग करू शकतात. भरपूर ठिकाणी पर्माकल्चरच्या स्कूल झालेल्या आहेत जिथे तुम्ही लोकल लोकांसोबतच त्यांना शेतीतल्या मॉडर्न गोष्टी दाखवू शकतात किंवा ते पिढ्यानपिढ्या जशी शेती करत आले आहेत त्यांना अजून कसं नीट करता येईल, अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जिथे जिथे दिसतील तिथे तुम्ही ते फिक्स करत जातात. तर दॅट इज हाऊ व्हॉलेंटिअर टुरिझम वर्क्स. म्हणजे मला ते करायला फार आवडतं, कारण तुम्ही तिथे काम पण करत असतात, इंटरॅक्शन छान होतं तिथे, त्यासाठी.
पण मग हे कुठे शोधावं? म्हणजे इंटरनेटवर नुसतं असं व्हॉलंटियर टुरिझम इन इंडिया असं टाकलं तरी आपल्याला साईट्स मिळू शकतात की मिळू नक्की शकतात. मी तर एवढंसं म्हणजे ओळखीतूनच हे निघतं? माझं ओळखीतनं निघालेलं. म्हणजे माझं असं आत्तापर्यंत ट्रॅव्हल ह्या बाबतीत कधी पण कोणताच स्ट्रक्चर्ड अप्रोच नव्हता. ते असं आल्यासारखं वाढत गेलं होतं ते. पण आत्ता भरपूर अपॉर्च्युनिटीज तुम्हाला सहपेडिया नावाची एक वेबसाईट आहे, ज्यावरती तुम्हाला कल्चरबद्दल इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या वेबसाईटला हे करू शकता. त्यांचे भरपूर प्रोग्राम्स असतात. तुम्ही समजा फिल्म मेकर आहात आणि तुम्हाला म्युझिकमध्ये इंटरेस्ट असेल तर अनाहद फाउंडेशन नावाची एक हे असं त्यांची 3 महिन्याची फेलोशिप असते, जे तुम्हाला 3 महिन्यासाठी गावांमध्ये पाठवून लोकल फोक म्युझिक डॉक्युमेंट करायला सांगतात. लडाखमधली जी एक शाळा आहे, मी त्याचं नाव व्हाईट लोटस का काहीतरी नाव आहे त्यांचं, तिथे तुम्ही मुलांना शिकवू शकतात. जे टिबेटियन गव्हर्नमेंट एक्झाईलमधलं त्यांचे भरपूर प्रोग्राम्स असतात. किंवा तुम्हाला अजून अपॉर्च्युनिटीज हव्या असेल की हॉस्टेलमध्ये कम्युनिटी मॅनेजर्स वगैरे वगैरे, तर भारतामध्ये जिथे हॉस्टेल्स आहेत, बॅकपॅकिंग हॉस्टेल म्हणा किंवा जे तिकडचे लोकल्स असतील त्यांच्या इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकतात तुम्ही त्यांना. ते टाकत राहतात अपॉर्च्युनिटीज काही असतील तर. व्हॉलेंटियर यात्रा नावाचं एक पेज आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकतात. आणि तुम्हाला जर का अब्रॉडला किंवा इंडियामध्ये पण जर का बघायचं असेल तर पेड ऑप्शन्स पण आहे. वर्कअवे, जर का भरपूर लोकांना वर्कअवे माहिती आहे, वर्कअवेचं एक सबस्क्रिप्शन फीज असतं, त्यावरती तुम्हाला खूप चांगले म्हणजे तुम्ही कंट्री साईड फ्रान्समध्ये जाऊन वाईनयार्डमध्ये काम करू शकतात. असं सगळंच करता येऊ शकतं तुम्हाला. खूपच छान ऑपॉर्च्युनिटीज आज या निर्माण झाल्या आहेत. पण मला सांग, लाईक ऑनेस्टली सांग की फिरताना म्हणजे कधी तुला अनसेफ वाटलं का, किंवा कुठे अशी भीती वाटली का की इथे कसं होईल, आणि तुझ्या मैत्रिणी असतील आणि इतर मुली आहेत ज्यांना फिरायचं आहे, तर एकट्या मुलींनी फिरणं हे आज खरंच शक्य आहे भारतात, की काही काळजी घेतली पाहिजे? शक्य तर 100% आहे. कारण मी जितक्या सोलो ट्रॅव्हल्सना भेटलो आहे, म्हणजे खूप जास्त मुली होत्या त्या. म्हणजे माझं इतक्यांदा असं झालं की मला भीती वाटते आणि त्या म्हणतं की काय रडतोय तू, चल माझ्यासोबत, आपण बघू पुढचं पुढे. तू आत्ता म्हटलं की ऐक ना, थांब ना, नको, इकडे नको जाऊया. आणि असं करून करत माझी एक फ्रेंड होती, तिने मला रँडम ट्रक्समध्ये हिचहाईक वगैरे करायला लावलेलं आहे असं वगैरे. ती म्हणाली हे तर मी रोजच करते आणि माझे तर फार लाड होतात, ते काका वगैरे मला फळं बिळ आणून देतात, असं मी ऐकलं आहे. तर शक्य आहे तर डेफिनेटली शक्य आहे. सेफ आहे का तर सेफ नाही आहे. अगेन कम्स डाऊन टू की तुमचं गट फिलिंग काय तुम्हाला सांगतंय, तुम्हाला कुठे असलं पाहिजे, तुम्हाला कुठे सेफ वाटतं आहे, त्या गोष्टी तुम्हाला थोड्या डेव्हलप कराव्या लागतात तुमच्यामध्ये. त्या सुरुवातीमध्ये जरी नसल्या तरी तुम्ही जेवढं ट्रॅव्हल कराल, जेवढं तुम्ही स्वतःला ट्रस्ट कराल, तेवढं तुम्ही स्वतःच्या सर्वायवल इन्स्टिंक्टला पण शार्प करत राहाल. तर ते अगेन म्हणजे मी फारच प्रिव्हिलेजमधनं येतो, सो नाही, आपण म्हणतो ते ट्रॅव्हल इज अ टीचर, आणि ह्या गोष्टी देखील आपण शिकत जातो. मी काही फॉरेनर्सचे ब्लॉग्स वगैरे वाचले होते आणि बऱ्याच लोकांनी आज येऊन भारताला स्वतःचं घर केलेलं आहे. म्हणजे गोव्यात तर आपण गेलो तर अनेक तिथे कायम घरं करून आता राहायला लागली आहेत. आणि त्यात तिने सुद्धा हेच म्हटलं होतं की पाहिजे तर तसं खूप सेफ राहू शकतं आहेच, पण स्वतःला कळायला हवं की कुठे थांबायचं आणि कुठे नक्की जायचं. आणि मला वाटतं थोडी काळजी गेली तर कुठलाही प्रवास हा तसा सेफ आणि सुरक्षित होऊ शकतो. इंद्रजित, हे सगळं तुझा जो हा प्रवास सुरू आहे, ह्याचं सगळ्याचं मी ऐकलंय की आता एक पुस्तक येतंय, तर थोडं त्याबद्दल सांग. कसं काय सुचलं बुक लिहायचं आणि काय एक्सपेक्ट करावं लोकांनी त्या बुकमध्ये? म्हणजे आपण सेफ राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, पण आपण जेव्हा फिरत असतो आपण एक सेफ ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण आत्ता हॉस्टेल्समध्ये पण बघितलं तरी मुलींना किंवा मुलांना म्हणजे भरपूर गोष्टी होतात की आपण मित्र बनवतो आणि ते मित्र नवीन बनलेले असतात, तर वी युजली क्रॉस द लाईन. तर आपल्याला आपल्या को ट्रॅव्हलर्सना थोडं सेफ ॲटमॉस्फिअर बनवलं पाहिजे, रिस्पेक्ट देऊन. तसं एक ती आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कमिंग बॅक टू द बुक, वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल प्रोसेसेस. लॉकडाऊन जेव्हा सुरू झालं तेव्हा काहीच माहिती नव्हतं काय करायचं आहे. तर तेव्हा माझ्या बॉस आहेत अनुषा, शी इज ती मेंटर आहे माझी, आणि त्या मला शेवटच्या ट्रिपमध्ये ती मला म्हणाली की वाय डोंट यू राईट अ बुक अबाउट इट. आणि मी वाचणारा मुलगा अजिबातच नाही आहे. तर त्या प्रत्यक्ष आधी डायरेक्ट करायचं. हो, तर मग त्या एका वर्षामध्ये पुस्तकाचं रायटिंग वगैरे झालं. द बुक इज अबाउट 1 year ऑफ सोलो बॅकपॅकिंग अक्रॉस 13 cities. आणि मी तेव्हा 19 वर्षाचा होतो त्या एका वर्षामध्ये. तर इंडियातले जे काही लोकल नॅरेटिव्ज असतील किंवा खाण्याच्या काही गोष्टी असतील, कल्चरल सिमिलॅरिटीज असतील,
किंवा माझ्या अपब्रिंगिंगच्या काही इझी गोष्टी असतील कल्चरशी रिलेटेड त्या सगळ्या डॉक्युमेंट केल्या पुस्तकामध्ये, आणि छोटे छोटे कॉमिक्स आणि इलस्ट्रेशन पण आहे. तर ते ह्या मार्चमध्ये आता पुढच्या वर्षी होपफुली येईन. तर वी लुक फॉरवर्ड. आणि मला वाटतं त्या पुस्तकाला बघून अजून लोकही इन्स्पायर होतील की चला आपण सुद्धा एक, म्हणजे ॲटलिस्ट एवढं तर नक्की आहे की आज बॅकपॅकिंगला जे माहिती असं असायचं की फक्त फॉरेनर्स बॅकपॅकिंग करतात, इंडियन्स करत नाहीत. इंडियन्स थोडे लाडावलेली आहेत मुलं आणि ते आईवडिलांबरोबरच फिरतात जेव्हा आईवडील खर्च करतात, असा एक साधारण समज असायचा. त्याला तू पुसायला घेतोयस. म्हणजे त्या एक मेन हे तर हे की आपल्याकडे बॅकपॅकिंग एकतर काही लोकांना माहिती नाही आहे, किंवा उगाच सुपरफिशियल करून ठेवलं, फार रोमॅन्टिसाइज करून ठेवलं की मैं बस्ता लेके चला मैं बनी हूँ, हे असं करून ठेवलं आहे. बट टू बी व्हेरी ऑनेस्ट, तो एक एक्सपिरियन्स आहे जो खूप मिक्स आहे. तुम्हाला फार वेळ बोर होणार आहे त्या एक्सपिरियन्समध्ये, तुम्हाला खूपच लोनली वाटणार आहे, तुम्हाला कळणार नाही की मी आत्ता इथे काय रिॲक्ट केलं पाहिजे, कारण तुम्ही फारच नवीन असतात त्या सिच्युएशनला. पण तुम्हाला हेही वाटेल की हे किती नवीन आहे, मला माहिती नव्हतं मी हे कधी करू शकेन का. ह्या सगळ्याच गोष्टींचा एक मिक्स असतो तो. तर ते तितकंच रिअल आहेत त्या बाबतीत. तर ते सगळंच त्या पुस्तकात टाकायचा प्रयत्न केला आहे. व्हेरी गुड. वी रिअली लुक फॉरवर्ड टू दॅट बुक आणि आतुरतेने वाट बघतो आता नेक्स्ट मार्चची जेव्हा ते पुस्तक येईल. सो नेक्स्ट काय आहे आता कुठे निघणार आहेस पुढच्या बॅकपॅकिंग ट्रिपला? का ठरवलं नाही आणि वेळ येईल तसं निघायचं? पण मग तू भारतातच फिरायचा प्लॅन केलायस की भारताच्या बाहेर देखील तू कुठे बॅकपॅकिंग केलंयस? मग तसं बघायला गेलं तर मी 4 दिवस काठमांडूमध्ये काढले, बट आय डोंट थिंक दॅट काउंट्स. तर पण हो, भारताबाहेर फिरायचं आहे, व्हिएतनाम करायचं आहे, बाल्कन युरोप फिरायचं आहे. तर त्या गोष्टी अजून बऱ्याच बाकी आहेत. सो होपफुली होतील त्या. व्हेरी गुड. इंद्रजीत, थँक्यू. तू आज ट्रॅव्हल कट्टावर आलास आणि बॅकपॅकिंगबद्दल बरीच माहिती दिली. आणि तुझा प्रवास म्हणजे मेन म्हणजे की त्यात एक मला वाटतं एखाद्या सिनेमासारखं आहे हे, की ॲक्शन आहे, ड्रामा आहे, ट्रॅजेडी आहे, कॉमेडी आहे, सगळं काही आहे, सगळे इमोशन्स भरलेले आहेत. बॅकपॅकिंग हा प्रत्येक मूवीचा फर्स्ट कट असतो जो अतिशय घाण असतो आणि मध्ये मध्ये चांगले मोमेंट्स असतात. सो इट इज लाईक दॅट. व्हेरी नाईस. तुला जाता जाता जर काही सगळ्यांना सांगायचं असेल तर नक्की सांग की बॅकपॅकिंगला का निघावं, असं जर त्यांनी विचारलं तुला तर काय असेल तुझं उत्तर? बेसिकली जनरली बघायला गेलं तर सगळ्याच गोष्टी अनसर्टन असतात. आपण किती पण प्लॅन केलं किंवा आपल्याला वाटलं की आपण गोष्टींना एका डिरेक्शनमध्ये नेतोय, तुम्ही जेव्हा बॅकपॅकिंगला जाता तेव्हा पाऊल ठेवल्या ठेवल्या ती डिरेक्शन तुटते आणि तुम्हाला कळतं की आपल्या हातात काहीच नाही आहे किंवा काही कोणतंही गणित हुकू शकतं. बट त्याला तुम्ही जेव्हा नॅव्हिगेट करायला शिकतात आणि तुम्ही जेव्हा स्वतःला एक्सपिरियन्स करतात त्या फ्लोमध्ये, पण ती एक चांगली फिलिंग असते थोडीशी. आणि घरी आल्यानंतर ती फिलिंग तुमच्यासोबत राहते. ती फिलिंग तुम्हाला तुमचं रोजचं आयुष्य नॅव्हिगेट करायला मदत करते. असं. इंद्रजीत, थँक्यू सो मच. बॅकपॅकिंगबद्दल आज गप्पा मारल्या आणि मला देखील थोडं असं वाटतंय, जाईन की नाही माहीत नाही, पण प्रयत्न नक्की करीन. सो मंडळी, हे होतं बॅकपॅकिंग इन इंडिया विथ इंद्रजीत मोरे. सो असेच ट्रॅव्हल कट्टा ऐकत राहा आणि परत भेटूयाच एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत चलो, आज मी असं म्हणेन, चलो बॅकपॅक भरो आणि निकाल पडो. बाय. थँक्यू. थँक्यू.